पण थोडा उशीर झाला. ते मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 15 दिवसांतून एकदा पोस्टमन येत असे. पोस्टमन आला की सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. आपल्याला आलेलं पत्र वाचताना सैनिकाचं मन चंद्रमान्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही. घराकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात सर्व सैनिक कामावर खडे व्हायचे. बायकोनं पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन सूरज बंकरकडे वळला. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काही लिहिलेलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ तो वाचत बसला होता. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 4-5 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर नातेवाईकांकडे जाणं येणं आलंच. हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. सूरजच्या पत्नीची कधीच तक्रार नसायची. सूरज बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. सूरजच्या बाबांनाही त्याचा खूप अभिमान वाटायचा. तो सुट्टीत आला की ते त्याला कडकडून मिठीत घ्यायचे. तो येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. त्याची आई खूप हळवी होती. त्याच्या पाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून तिनं जे हंतरून धरलं ते सोडलंच नाही. सूरज सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा त्याच्यावर खूप जीव होता. काल सकाळीच गावाकडून आलेल्या रमेशने गावाकडचा सांगावा सांगितला. सूरजच्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या अंतरंगाचा ठाव घेत होता. आई म्हणाली, मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारतमातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. सूरजचं मन धसाधसा रडत होतं. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबरागुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसा तो उठला. थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला. त्याची अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी त्याची रजा तात्काळ मंजूर केली. तो कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागला. 4-5 दिवसांचा प्रवास वेळ सरता सरत नव्हता. रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदाचा आईला पाहीन असं त्याला झालं होतं. अखेर तो गावच्या वेशीवर येऊन पोचला. गावच्या वेशीवर आला तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन त्याच्याकडे पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोहोचला तसं काहीतरी विपरीत घडलंय याची चाहूल त्याला लागली. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेनं सूरज धावत सुटला. गावच्या वेशीपासून त्याच्या मागून येणारे गावकरीही धावू लागले. तो घराच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. नातेवाईक पडवीत खाली माना घालून बसले होते. त्याची नजर मात्र घरभर फिरत होती. आई कुठे दिसते का? आई कुठून येते का? माझं लेकरू आलं, या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा तो घेत होता. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला त्याचं मन आतुरलं होतं. पण यापुढं त्याची आई त्याला कधीच दिसणार नव्हती.
तो तिला भेटायला आला होता, पण थोडा उशीर झाला.